सांगली जिल्ह्यातील पूर्वेकडील तालुक्यात अपेक्षित पाऊस नाहीच. पूर्वेकडील तालुक्यात जोखीम घेऊन शेतकऱ्याकडून पेरण्या. तासगाव तालुक्यात आतापर्यंत केवळ 20% पेरणी. सांगली जिल्ह्यातील पूर्वेकडील तालुक्यात जोखीम घेऊन शेतकऱ्यांकडून पेरण्या केल्या जात आहेत, कारण पूर्वेकडील तालुक्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. जो काही पाऊस पडलाय त्या पावसामुळे झालेल्या जमिनीतील ओलीवर शेतकरी जोखीम घेऊन पेरणी करताना दिसून येतो आहे. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 38%च्या आसपास पेरणी झाली असून सर्वाधिक पेरणी ही पश्चिम भागातील तालुक्यात झालेली दिसून येते, तर पूर्वेकडील तासगाव तालुक्यात सर्वाधिक कमी म्हणजे केवळ 20% पेरणी झालेली आहे. आधीच एक महिना पेरण्या उशिरा झाल्या असल्याने शेतकरी आता चाऱ्यासाठी मका पेरणीवर भर देत आहे. तसेच आता पावसाचा हंड पडल्याने पुन्हा पाऊस कधी पडणार यावर पेरणी केलेले उगवून येणार का हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित होतो आहे. आता ज्या काही पेरण्या होतील त्या फक्त चाऱ्यासाठी पेरण्या होतील, त्यामुळे या खरीपाच्या पेरणीतून शेतकऱ्यांना काहीही उत्पन्न मिळणार नसल्याने शेतकरी आणखीनच अडचणीत आलेला आहे. मी सागरदाजी पाटील लोढे तासगाव. पेरणी सुरू आहे मक्का पिकाची. वल पुरेशी नसून ही पेरणी सुरू आहे. जनावरांच्या चाराचा भविष्यात विचार करून पाऊस चांगला पडलेला नाही तरी पेरायची रिस्क घेतोय. मागच्या आठवड्यात झाला का पाऊस? काय अगदी थोडा थोडा तुरळक पडला, जास्त आता पाहताय तुम्ही वल नाही. आता इथून पुढे तर पडेल असा अंदाज लावून पेरतो. खरीपच किती राहिले साधारण अजून? आता फक्त चाऱ्याचा विचार करूनच लोक पेरायला लागलेले आहेत, कारण पेरणी योग्य पाऊसच पडलेला नाही इकडं. मागील वर्षी 14 मेला पाऊस सुरू झालेला. तासगाव तालुक्यात 4 जूनपासून पेरण्या सुरू झालेल्या. आता यावर्षी आता उद्या 14 जुलै, गेले 1.5 महिने पेरणी म्हणजे पावसामुळे पेरण्या लेट झालीत. आता खरीपाचा हंगाम तर काय आता संपल्यात जमाच आहे. आता ज्या पेरण्या किंवा जे क्षेत्र जे आता पेरायचं चालू आहे तर त्याचे धान्य उत्पादकता हा विषय गौण आहे. ते शेतकरी आता जनावर आणि चाऱ्यासाठी हे सगळा विषय चालू आहे. आता पेरलेली कडधान्य, ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा बाकीचे पिकं असतील तर ह्यांची 60-70% गॅरंटी फार कमी आहे की उत्पादकता येण्याची. पण शेतकरी आता वैरण किंवा चारा ह्या हिशोबानं ते सगळं करायला लागला आहे. आज ऊन पडायला लागले. आता 4 दिवस झालं ऊन पडते. खाली जमिनीतली ऊल आणि वरलं ऊन ह्यामुळे बी पिटाळून जी पेरेल ती उगवायची शक्यता कमी आहे. अजून एक दोन दिवस जर असं ऊन पडलं तर ज्यांनी पेरलंय त्यांचं उगवलेलं ती काय वाळूनच जाणार आहे. आणि ज्यांचं आता पेरायला लागले तर त्यांचं काय उगवण्यावर त्याचा परिणाम होणार आहे. आणि जर बी वाळ्या मातीत जर पडला तर मुंग्या असतील किंवा पक्षी असतील ती इचून खाणार आहेत आणि ते दुबार पेरणीचं परत संकट होईल. महिना ते 1.5 महिन्यावर आता परत रब्बीचा हंगाम सुरू होईल. त्यामुळे तुमच्या हातात धड खरीप बी नाही आणि धड रब्बी बी नाही. म्हणजे अशा दुहेरी ह्याच्यात म्हणजे पावसामुळे यंदा खरीप पण रब्बीचं दोन्ही पण हे चक्र हे झालंय. म्हणजे दोन्ही पण हंगाम विस्कटलेत आता यावेळी. पाऊस फक्त पश्चिम भागात पडला. पाऊस पश्चिम भागात पडलाय. पूर्व भागात पाऊस म्हणावा असा नाहीच आहे. म्हणजे पाऊस पडतोय पण उगाच बुरबुर बारीक पडतोय. त्याची ना जमिनीत पूर्ण ओल आहे किंवा रानाला पाणी फुटावे असा पाऊसच नाही आहे. माझं नाव ऋषिकेश पाटील. वर्षासारखी ह्यावेळी काय पेरणी म्हणावीशी काय झालेली नाही आणि होणारही नाही. जे पावसाचं आणि पेरणीचा हंगाम होता ते 1 महिना पूर्णपणे लेट झालेला आहे आणि अजून पण 15 दिवस त्याची काही शक्यता नाही. आणि जी पेरलं आहे त्याचंसुद्धा काय भवितव्य सरळं नाही. आणि जी पेरणार आहे तीसुद्धा आता थांबलेली आहेत. आता पेरणीचं काय थांबवले शेतकऱ्यांनी. जे चालू आहे ते स्वतः जोखमीवरती चालू आहे आणि त्याचे काय कड लागेल असं काय शेतकऱ्यांना वाटत नाही.